नमस्कार, मी सुवर्ण जोशी। रात्रीचे 8 वाजलेत। दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूयात। मुंबईतल्या सायन रुग्णालयामध्ये कोविड योद्धे असलेल्या डॉक्टरनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 1.5 महिन्याच्या कोरोनाग्रस्त बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे। सायन रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतानाही तो स्वीकारून 1.5 महिन्याच्या कोविड पॉझिटिव्ह बाळाला वाचवण्यात या डॉक्टरांना यश आलेलं आहे। शस्त्रक्रिया ही यशस्वी झालेली आहे। मुंबईच्या एंटॉप हिल परिसरातील हे बाळ असून ते आता धोक्याबाहेर आहे, स्टेबल आहे। बाळाच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ होती, त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती। अखेर डॉक्टरांनी रात्री 3 वाजता बाळाला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं। बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने भूलतज्ञांसह इतर डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पण पीपीई किट वापरून धोका पत्करून ही शस्त्रक्रिया पार पडली। दरम्यान या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांपैकी काही जण 14 दिवसांकरता क्वारंटाईन झालेले आहेत। हे बाळ थोडं क्रिटिकल होतं। आधी त्याला जॉन्डिसही झालेला होता, त्यात रक्ताची गाठ आणि त्यात खोकला जरासा जाणवतोय म्हणून त्याची कोविड-19 ची टेस्ट केली तर ते कोविड-19 पॉझिटिव्ह म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आढळलं। अशा सगळ्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये लगेचच्या लगेच या बाळावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं। हे आव्हान या डॉक्टर्सनी पेललं। कोविड म्हणजे कोरोनाचा रुग्ण असून सुद्धा या चिमुकल्या बाळाला जीवदान देण्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करता रात्री 3 वाजता सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ती यशस्वीही झालेली आहे। डॉक्टरांच्या 6 जणांच्या टीमला रात्री 3 वाजता सायन रुग्णालयामध्ये 1.5 महिन्याच्या बाळावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली। तो बाळ त्याला प्रथमतः जॉन्डिस झाला होता आणि बाहेर त्याला ट्रीटमेंट देण्यात आली होती। नंतर त्याला सर्दी आणि खोकला येतो म्हणून आपल्या सायन रुग्णालयामध्ये 13 तारखेला ॲडमिट करण्यात आलं। प्रत्येक जीव किती महत्त्वाचा आहे आणि तो वाचलाच पाहिजे यासाठी म्हणून अत्यावश्यक सेवांमधली सगळी लोक काम करतायत आणि म्हणून विशेष कौतुक या डॉक्टरांचं केलं पाहिजे की आपल्या जीवाची पर्वाही न करता या कोविड-19 म्हणजेच कोरोना बाधित असलेल्या 1.5 महिन्याच्या चिमुकल्याची शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्यात आलंय। पुढची बातमी पालघरमधून आहे। पालघरमध्ये मजुराला तहसीलदारांनी मारहाण केली आहे। तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। मूळ गावी जाण्यासाठी मजुरांनी गर्दी केलेली होती। संयम मजुरांचाही सुटतो, पण या वेळेला तहसीलदारांचा संयम सुटला। देशभरामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर परराज्यातील लाखो मजूर महाराष्ट्रात अडकले, त्यांना आता पाठवण्याचं काम सुरू आहे। त्यांच्या राज्यात त्यांना पाठवलं जातंय, पण त्यांचा संयम सुटतो। ते कसेही वागतात, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत आणि मग याचाच राग येऊन किंवा त्या परिस्थितीमध्ये संयम सुटल्यामुळे तहसीलदारांनी मारहाण केलेली आहे। पालघर जिल्ह्यातील हजारो मजूर अडकलेत। या मजुरांकरता त्यांच्या राज्यात जाण्यासाठी बुधवारी पालघर इथून श्रमिक ट्रेन सोडल्या जाणार होत्या। नेमकं घडलंय काय ते जाणून घेण्यासाठी आपण आमचे प्रतिनिधी विजय यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विजय, तहसीलदार सुनील शिंदे यांचा संयम सुटला आणि त्यांनी मजुराला मारहाण केली आहे, काय सांगाल अपडेट? नक्कीच विषय खूप गंभीर आहे, कारण जवळपास 40-45 दिवस उलटून गेलेले आहेत की लॉकडाऊन झालेलं आहे। प्रत्येक मजुराला हाताला काम मिळत नाही, प्रत्येक मजुराकडे पैसा नाहीये, त्यामुळे प्रत्येक मजूर जो आहे तो आपल्या गावाकडे जायचा प्रयत्न करतोय। याच अनुषंगानं पालघरमध्ये कालपासून अनेक मजूर जे आहेत ते रेल्वे स्टेशनच्या बाहेर म्हणजे आर्यन स्कूल शाळा आहे त्याच्या प्रांगणात आले होते। जवळपास 6000 मजूर होते। त्यातले काही मजुरांकडे टोकन देखील देण्यात आलं होतं, परंतु ज्या रेल्वे सेवा ज्या आहे ते काही गाड्या उशिरा येत होत्या, त्यामुळे सगळी ताळमळ उडाली आपल्याला पाहायला मिळाली। महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर ह्या ठिकाणी त्या तरुणांनी इतर तरुणांना हुसकायचा प्रयत्न केला होता, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, तहसीलदारांच्या अंगावरती देखील धावून गेला होता तो आणि काय पैसे द्यायचा देखील प्रयत्न केला असं तहसीलदारांचं म्हणणं आहे। शिंदे जे आहेत ते कैलास शिंदे त्यांचं म्हणणं आलेलं आहे या ठिकाणी, परंतु कायदा हातात घेणं, कारण दोघांचाही संयम या ठिकाणी सुटायला पाहायला मिळतो, कारण पोटात अन्न नाहीये। 2 तास अगोदर त्यांना बोलवण्यात येतं की तुम्हाला जर 12ची गाडी असेल तर तुम्ही 10 वाजताच्या स्टेशनला येऊन थांबा आणि काही अधिकारी महसूलचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते त्या ठिकाणी वेळेवरती पोहोचतायत किंवा उशिरा पोहोचतायत। पोलीस डिपार्टमेंटचे काही अधिकारी आहेत, कारण संख्या ही वाढताना पाहायला मिळते। मजूर जे आहेत खरे विजय, संख्या मजुरांची जास्त आहे। 2 महिने ते गावापासून म्हणजे राज्यापासून लांब महाराष्ट्रामध्ये अडकलेले आहेत। जाण्याचा कुठला मार्ग त्यांना दिसत नाही आणि दिसतो तेव्हा एकाच वेळेला ते गर्दी करतात। त्यांचा स्वतःचा सुद्धा संयम तुटतो, त्यात
त्यात आज पालघरमध्ये कालही गर्दी दिसली, आजही गर्दी होती, 2 ट्रेन्स रद्द झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं चित्र बघायला मिळालं. पण तहसीलदारांचा संयम सुटायला नको होता, त्यांनी कायदा हातात घ्यायला नको होता, एवढं मात्र नक्की. जुन्नर तालुक्यामध्ये नियम मोडून विवाह संपन्न झालाय. वडगाव आनंद गावातला धक्कादायक प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे 3 तारा वाजवलेत, नियम पायदळी तुडवलेत आणि सुशिक्षित कुटुंबाकडून हे लग्न झालेलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गर्दीही आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळते. मास्क लावलेले नाहीत, सोशल डिस्टन्सिंग तर पाळलंच गेलेलं नाहीये आणि असा हा विवाह सोहळा झालाय. विवाह सोहळ्याची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि त्यांचा बेजबाबदारपणा किंवा दुर्लक्ष उघड झालंय. आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या दोघांच्याही कुटुंबियांविरोधात. ते यासाठी कारण अशा प्रकारे गर्दी टाळायची आहे, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाही आहेत, विवाह सोहळे करायचे नाही आहेत असं सांगितलेलं असून सुद्धा काय घडतंय बघा. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊ. अजित, काय अपडेट? सुवर्णा, 19 तारखेला हे लग्न पार पडलं होतं. मुळात ह्यामध्ये काही ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यानुसार मुंबईवरून म्हणजेच नवी मुंबई या ठिकाणावरून काही मंडळी जी आहे ती लग्नाकरता गेली होती. ह्या लॉकडाऊनच्या काळात किंवा अशा महामारीच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना 4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊ नये अशा सूचना असताना नेमके हे लोक एकत्र आले लग्नाकरता. यांनी कोणती परवानगी घेतली होती का, त्यांच्यावरती नेमकी यांना ग्रामपंचायतने किंवा गावकऱ्यांनी काय परवानगी दिली आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलीस आता तपासतायत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. कलम 269 आणि कलम 270 यानुसार बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, बेजबाबदारपणा आणि पोलीस कायद्याचं उल्लंघन करणे अशा कलमांतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुळात जर आपण पाहिलं तर सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा गर्दी करू नये आणि या काळामध्ये जर तुम्हाला असे काही व्यवहार करायचे असतील, असे काही सोहळे करायचे असतील तर ते फक्त काही निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि तेही सरकारच्या परवानगीने, विशेष करून स्थानिक पोलीस असतील, स्थानिक प्रशासन असेल यांच्या संपूर्ण गाईडलाईन्स या सगळ्या गोष्टी घेऊनच पुढे सगळ्या या अशा पद्धतीने सोहळे पार पाडायचे आहेत. अजित, आपण अशी खूप उदाहरणं पाहिली आहेत की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लग्न सोहळा पार पडलाय, 3-4 जणांमध्ये लग्न सोहळा पार पडलाय, घरातल्या घरात अगदी काही कमी लोकांमध्ये लग्न सोहळा पार पडलाय. तर ती उदाहरणं समोर ठेवून खरं तर या काळात लग्न सोहळे झाले पाहिजेत. पण ही क्लिप किंवा हा व्हिडिओ दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. त्यांच्यासाठी तो आनंदाचा क्षण असला तरी सुद्धा आत्ताच्या परिस्थितीत हे कृत्य काही स्वागतार्ह किंवा कौतुकास्पद नाही. धारावीमध्ये आणखी 47 नव्या रुग्णांना कोरोना झालेला आहे. धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या 1425 वर गेली आहे. माहीममध्ये आणखी 14 जणांना कोरोना झालेला आहे. ही मुंबईतली माहिती येते माहीम आणि धारावीमधून. धारावीमध्ये 1425 इतका कोरोनाग्रस्तांचा आकडा. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, धारावीतला आकडाही वाढलाय, माहीममधून रुग्ण समोर येत आहेत. नक्कीच आपण जर बघितलं G0 हा जो भाग आहे, जी उत्तर ज्याला म्हणतात, त्याच्यामधलं धारावी, माहीम आणि दादर हा परिसर आहे. त्याच्यापैकी सगळ्यात जास्त रुग्ण हे 47 धारावीत वाढले. त्याच्यानंतर आता 1425 इतकी धारावीतली रुग्णसंख्या झाली. कधीही हा आकडा वाढू शकतो. तर माहीममध्ये आज 14 नव्या रुग्णासह 263 आणि दादरमध्ये 5 नवे रुग्ण असे 192 एकूणच ही आकडेवारी बघायला मिळते. पण सुवर्ण, आत्ताच आपल्याकडे राज्यातली आकडेवारी हाती आली. त्याच्यानुसार आज 2345 इतके रुग्ण वाढलेले आहेत राज्यामध्ये आणि त्यानंतर राज्यातल्या आकडेवारीनं 41,000चाही टप्पा पार केलेला आहे. आता राज्यामध्ये 41,642 इतके करोनाग्रस्त आहेत. तर एकूण 64 मृत्यूंची नोंद झालेली आहे राज्यामध्ये. एकूण मृत्यू आता जवळपास 1454, म्हणजे तोही जवळपास 1,500चा आकडा कधीही पार होईल अशी स्थिती आहे सध्या राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये. मुंबईमधले आपण जर बघितलं तर रोजच्या रोज एक साधारणतः 1000 ते 800 इतकी रुग्णसंख्या वाढताना बघायला मिळते. एकूणच मुंबई, धारावी हा पट्टा, कुर्ला हा पट्टा, त्यानंतर एमईस हा पट्टा, इथे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळताना बघायला मिळते. नक्की स्वाती, अशीच संपर्कात राहा. पण अर्थातच आता दिवस मोजायचे सुद्धा लाज वाटायला लागले, कारण आजचा 5वा सलग दिवस 2022चे आणि आता 2300 रुग्ण राज्यामध्ये एकूण वाढलेले आहेत. स्वाती आपल्यासोबत आहेतच. नवी मुंबईतली बातमी आता आपण बघणार आहोत. नवी मुंबईत कोरोनाचे 58 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा सुद्धा 1422 वर गेलाय. एकाच दिवशी 16 जणांनी
कोरोनावर मातही केलेली आहे। नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मात्र पुन्हा वाढली। आणखी 58 जणांना आज कोरोना झालेला आहे। कोरोना पॉझिटिव्ह त्यांचा रिपोर्ट आलाय। नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1400च्या वर गेलेला आहे। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। विनय, काय अपडेट? पाहिला की आकडा नक्कीच आज 58चा आहे, परंतु हा आकडा जो मागील आठवड्यामध्ये होता 80 किंवा 85 75 असा असायचा, हा आकडा आता कुठेतरी कमी होताना दिसतोय। आणि आजचा जो आकडा आलाय हा 58चा आकडा आहे, पण यामध्ये आपण जर पाहिलं तर नेरूळ मध्ये 14 आहेत आणि तुर्भे मधले 5 आणि कोपरखैरणे 13, घणसोली 5, ऐरोलीमध्ये 9 असे काही महत्वाची ठिकाणं जे नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे या भागामध्ये गेल्या मागील काही दिवसांपासून सातत्याने आकडेवारी जी वाढलेलीच असते किंवा 10च्या वर च्या आसपासच ही सगळी आकडेवारी, त्याच्यामुळे ही नक्की चिंतेची बाब आहे। परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर नवी मुंबईमधले जे काही 1700 ते 1800 आसपास पेंडिंग रिपोर्ट येणं बाकी होतं जे रुग्णालयाकडून, ते रिपोर्ट मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात यायला लागले, त्याच्यामुळे हा आकडा कदाचित वाढताना दिसतोय। परंतु सगळ्यात आणखी एक महत्वाचं म्हणजे की आज फळ मार्केट असेल, कांदापाटा मार्केट सुरू झालंय नव्याने, परंतु तिथे एक सोशल डिस्टन्सिंगचा खूप मोठा नियम पाळण्यात आलं, त्यामुळे सध्या तरी तिथे योग्य पद्धतीने कामकाज चालू असल्यामुळे त्याचा धोका दिसत नाहीये। पण येणाऱ्या काळात जर एपीएमसी तशा पद्धतीने जर चुकीचे नियमावली किंवा सोशल डिस्टन्सिंग वापरला नाही गेला तर मात्र थोडीशी धोक्याची घंटा असेल। आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुवर्ण, आपण जर पाहिला की डबलिंग रेट म्हणजे दुपटीने जे रुग्ण वाढण्याची संख्या होती ती पूर्वी आपल्याकडे 10 वरून 6 वरती आली होती। आता आनंदाची बाब आणि समाधानकारक बाब ही आहे की नवी मुंबईमध्ये हा आकडा पुन्हा 6 वरून 10 दिवसावरती गेलाय, त्यामुळे एक समाधानकारक बाब ती देखील सगळ्यात महत्वाची आहे। नक्की विनय, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। धारावी, माहीम, नवी मुंबई इथली परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्याकडे आपण वळूया। फार मोठी बातमी आहे। राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 41,642 वर गेली आहे। काल संध्याकाळपर्यंत आपण असं म्हणत होतो की 40,000 पर्यंत आपण पोहोचू, पण आता बघतोय आपण 41,642 इतका राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे। राज्यात 2,345 नवे रुग्ण समोर आलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्या संपर्कात आहेत। स्वाती, मगाशी तू राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा सांगत होतीस आणि आपण तेच म्हणत होतो की सलग 5वा दिवस आहे आज की 2000 काय 2200 काय आणि आता तर 2300 रुग्ण वाढलेत। नक्कीच आपण जर बघितलं की सलग 4 दिवस 2000च्या पटीनं रुग्णसंख्या वाढते, पण त्यातल्या त्यातही या पूर्ण म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त आपण इतकी रुग्णसंख्या म्हणू की 2345 हे अगदी कोरोनाचा प्रसार झाल्यापासून किंवा संसर्ग झाल्यापासून आतापर्यंतची सगळ्यात मोठी ही रुग्णसंख्येतली वाढ आहे। आणि या रुग्णसंख्येच्या वाढीसह आता राज्यभरातल्या आकड्यांनी 41,000चा टप्पा पार केलेला आहे। 41,642 इतके रुग्ण आहेत। तर आज एकूण 64 नव्या मृत्यूंची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे एकूण मृत्यू ही आता 1454 झालेत। म्हणजे उद्यानंतर कदाचित 1500 मृत्यूंचा आकडा समोर येऊ शकतो। आणि सगळ्यामध्ये आणखी चिंताजनक गोष्ट आहे की जी वाढ झाली आहे त्याच्यानंतर मुंबईनं 25,000 रुग्णसंख्येचा टप्पा पार केलेला आहे। आता सध्या मुंबईत 25,500 रुग्णसंख्या नोंदवण्यात आलेली आहे। तर आज मुंबईमध्ये म्हणजे 64 राज्यातल्या मृत्यूंपैकी 41 मृत्यू एकटा मुंबईत झाले आणि त्याच्यानंतर आता मुंबईतली मृत्यूची संख्या या 882 इतकी झालेली आहे। एकूणच चिंता वाढते, काळजी वाढते आणि आकडाही वाढतोय। खरं स्वाती, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मुंबईतला आकडा 25,500 आणि राज्यातला आकडा 41,000 पार। ठाणे आणि पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे बघूया। ठाणे महापालिका क्षेत्रात 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या 1560 वर गेली आहे। ठाणे मनपाच्या मुख्यालयापर्यंत कोरोना पोहोचलेला आहे, तीही बातमी आपण पाहिली होती। तर पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 4107 झाली आहे। पुण्यात दिवसभरात आणखी 208 जणांना कोरोनाची लागण झाली। ठाणे आणि पुण्यामधली ही कोरोनाची आकडेवारी। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेला येवरा हा कोरोना मुक्त झाला आहे। कोरोनाबाधित सगळे 34 रुग्ण बरे होऊन ते घरी गेलेले आहेत, त्यांना डिस्चार्ज दिला गेलाय। त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। याविषयी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडून। नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात मालेगाव नंतर सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही येवल्यात होती। येथे 24 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आला, त्यानंतर रोज ती संख्या वाढत गेली आणि ती 34 पर्यंत गेलेली होती।
मात्र त्यानंतर डॉक्टरांनी केलेले अथक परिश्रम, पोलिसांनी बजावलेले कर्तव्य, लोकप्रतिनिधींनी केलेल्या उपाययोजना आणि महसूल विभागाने केलेली अंमलबजावणी, त्याला मिळालेली नागरिकांची साथ, या सर्वमुळे आज या येवल्यातून 34 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. ते पूर्ण बरे होऊन घरी गेलेले. अशीच परिस्थिती लासलगावला देखील होती, मात्र तिथेही सर्व रुग्णांनी कोरोनावर मात करून तेही घरी गेले. त्याच्यामुळे लासलगाव आणि येवला ही दोन्ही शहरं आज कोरोनामुक्त झाले आहे. त्याच्यामुळे या दोन्ही शहरातील जे व्यवहार आहे ते आजपासून सुरळीतपणे सुरू झालेले आहेत. एकूणच येवला आणि लासलगावचा विचार करता इथे डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस, शासकीय यंत्रणा, महसूल विभाग आणि जनता यांनी एकत्रितपणे येऊन कोरोनाशी लढा देऊन त्याच्यावर मात केल्याचे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, येवला. येवल्याप्रमाणेच प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका किंवा प्रत्येक शहर आणि त्यानंतर ही सगळीच भारतातली राज्य ही कोरोनामुक्त व्हावी किंवा किमान कोरोनामुक्तीकडे त्यांनी वाटचाल करावी अशी आपण अपेक्षा करूया. एक छोटा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. 25 तारखेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. या विमान प्रवासाकरता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं नवी नियमावली जाहीर केलेली आहे आणि या नियमावलीनुसारच ही प्रवास वाहतूक करता येणार आहे. पुढचे 3 महिने किमान आणि कमाल तिकीट दर निश्चित केले जातील. तिकीट किमान 3,500, कमाल 10,000 रुपयापर्यंत असेल. प्रवाशांना मास्क लावणं बंधनकारक आहे. आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करणं बंधनकारक आहे. प्रवासादरम्यान जेवण दिलं जाणार नाही. विमान प्रवासाच्या अंतराची 7 प्रकारांमध्ये विभागणी केली जाईल. वर्तमानपत्र आणि मॅगझिन दिलं जाणार नाही. 2 तास आधी विमानतळावर येणं बंधनकारक असेल. महानगरांना जोडणाऱ्या विमानात केवळ 1/3 प्रवासी प्रवास करतील. या बातमीसह बुलेटिनमध्येच इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.